दोन टीममध्ये मॅच असणार आहे, तर आपण तयारीत राहायचं आहे. त्याचबरोबर बंटी स्पोर्ट बोरिवली, विकी स्पोर्ट कुकसे, स्वराज ढोले, आई एकविरा बदाने, एस के सापे, अल्फदा पडगे, या सर्वांनी तयारीत राहायचं आहे. आज मात्र भरपूर सामने आपल्याला या ठिकाणावरनं कव्हर करायचे आहेत. चला सलामीची जोडी पाठवा. सजून झाला आहे, तर चला मग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. यस, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय ऋषी विथ अनिकेत. यस, हा सामना देखील 3 षटकांचा आहे. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक आहे. तर आता मात्र वळूया मॅचच्या दिशेने. तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले या ठिकाणी जयदुर्गा आतकोली टीमच्या कॅप्टनने. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला पप्पू इल्लावा नांदेडने टीमच्या कॅप्टनला. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत विथ ऋषी. फ्रंटलाईन गोलंदाज जयदुर्गा आतकोली टीमच्या माध्यमातून आपण सनीला पाहतोय. पाहूया सनी कशा प्रकारे स्टार्ट देईल आपल्या संघाला. सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळ थोडा कमी खर्च करा. परेश महाजन सर आपण देखील लक्ष द्या थोडा. यस, वारंवार ऑन करत राहायचं आहे खेळाडूंना, कारण षटक क्रमांक पहिला यास सनी येतोय. 3 षटकांची मॅच आहे, यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी दिला गेला आहे. षटकातील पहिला बॉल सनी बोलतोय. पहिल्याच बॉलवर अप्रतिम ड्राईव्ह, वाड शॉट. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर पहिला चौकार. ज्या प्रकारे हा फटका खेळून काढलाय, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून. लाजवाब, यही एक वर्ड हो सकता है उस स्ट्रोक को बयान करने के लिए. प्लेसमेंट कमाल का था. मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के दरमियान से सीधे बल्ले से ड्राइव किया था उन्होंने. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र त्वरितच कमबॅक करून दाखवलंय गोलंदाजाने. पुढील चेंडू जो आहे निर्धाव फेकलाय. नक्कीच हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ चांगले आहेत. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी. अच्छा स्ट्रोक था, मैं समझता हूँ. हालांकि गेंद भी ये बढ़िया थी. गेंदबाज ने ये देखा कि बल्लेबाज कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, लेकिन थोड़ा दूर रखा था जानबूझकर उनसे, और लगभग वाइड यॉर्कर की तरह वो गेंद बन गई थी फिर बल्लेबाज के लिए. लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने भी अपना स्ट्रोक बदला. पहले सामने खेलने का प्रयास था, लेकिन अंतिम क्षणों में स्लाइस करते हुए खेला था. बैट का फेस खोलते हुए गैप में निकाला और 2 महत्वपूर्ण रन्स अर्जित कर लिए. पुन्हा एकदा गोलंदाज सनी गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वालतोय. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा आधी एक काही एक नहीं. और अच्छी वापसी देखने को मिल रही है गेंदबाज सनी राउत द्वारा, जो कि एक अच्छे अनुभवी ऑलराउंडर है जहां तक जयदुर्गा आतकोली टीम का सवाल है.
यस, कमबॅक करणं खूप गरजेचं होतं कारण पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र अचूक डप्पा अचूक लाईन तर लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे गोलंदाज सनी राऊतने. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे, त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज येतोय ऋषी. तर वैयक्तिक पहिला बॉल फेस करेल ऋषी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सनी वलतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होतं, सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय लॉंग ऑफला. नक्कीच मिड ऑफला चेंडू उचलला जाईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नहीं. अच्छी पॉजिटिव सोच यहाँ पर बैट्समैन की। पहली गेंद पर आगे निकले थे, लेकिन हुआ ये कि वो गेंद के काफ़ी ज़्यादा नज़दीक पहुंच गए, जिस वजह से लॉफ्ट नहीं कर पाए गेंद को और आखिरकार हल्के हाथों से ड्राइव करते हुए सिंगल लिया है। सनी यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर हाताला होता हा चेंडू. अवांतरची धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावफलक अवांतरने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सनी गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस सुरेख कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, 2 धावा कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला देखील कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आपण पाहतोय. बिनबाद 11 धावा आहेत. अजय एकंदरीत पॉझिटिव्ह सुरुवात म्हणावी लागेल कारण 11 धावा धावफलकावर आल्यात आणि एक प्लस पॉईंट आपण पाहतोय की कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. और पहले ओवर में दोनों बल्लेबाजों की यही कोशिश थी कि थोड़ा सा संभल कर खेले, हालांकि थोड़ा आक्रामक भी खेले हैं और ठीक ठाक शुरुआत मेरे ख्याल से दोनों भी टीमों के लिए। दोनों भी टीमों के कप्तान नाराज़ नहीं रहेंगे। एक तो 11 रन बने हैं, विकेट नहीं गिरा है, वो तो एक प्लस पॉइंट माना जाएगा। और कहीं ना कहीं नांदेड़ टीम जो है उनको एक वाइल्ड कार्ड एंट्री मिली है इस टूर्नामेंट में और अभी भी उनके पूरे खिलाड़ी डगआउट में नज़र नहीं आ रहे हैं, तो उसको देखते हुए भी विकेट बचाने की कोशिश हो रही है। लेकिन 3-3 ओवर का मैच है और यहाँ पर रन्स बनते हैं। पिछले मैच में हमने देखा कि काफ़ी ज़्यादा रन्स बने थे। 56 रनों का टारगेट था धनीश 11 के सामने और उन्होंने भी अच्छी शुरुआत की थी। पहले ओवर में 20 रन भी बनाए थे, लेकिन उसके बाद कुरुन टीम के गेंदबाजों ने वापसी की और वो मैच जो क्वार्टर फाइनल मुकाबला था उसको जीता। बाउंड्रीज उतनी लंबी नहीं है, खासतौर पर स्क्वायर बाउंड्रीज थोड़ी छोटी है, उसका फ़ायदा यहाँ पर बल्लेबाजों को मिलता रहा है। उसको देखते हुए ज़रूर 3 ओवर में कहीं ना कहीं 40 के आसपास कम से कम रन्स बनाने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को। यस अजय, पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. मागच्या मॅचमध्ये रन बनल्या नव्हत्या तर रन वाहत होत्या. यावेळेस हा बॉल जो आहे डावे स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांच्या हात समांतर. धाव मिळेल ती अवांतर. या षटकाची सुरुवात आपण पाहतोय व्हाईट बॉल सोबत झाली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण असं पाहतोय की गोलंदाजाची सुरुवात जी आहे भरपूर वेळा व्हाईट बॉल सोबत झालेली आपल्याला पाहायला मिळते. जी हाँ, ऐसा कई बार होता है और अतकोली के गेंदबाजों के लिए एक स्वर्णिम अवसर है। विकेट हैट्रिक यदि चटकाते हैं तो डीजे विकी की ओर से 500 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. गॅप शोधलाय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. थांबणार नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये। टाइमिंग तो बहुत अच्छी थी, लेकिन प्लेसमेंट उससे भी बढ़िया था। मिड विकेट और जो डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी है, दोनों को चीरती हुई गेंद निकल गई बाउंड्री लाइन के बाहर। छोटे कद के बल्लेबाज है, हम देख रहे हैं बैट्समैन ऋषि को। ऋषि अब कहीं ना कहीं अपनी टीम को खुशी देते हुए एक अच्छा स्ट्रोक उनके बल्ले से। यस, मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऋषीच्या बॅटमधून चौकार आलाय. ऋषी पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज विकी षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होतं. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू. धावचीची संधी मात्र थ्रो कलेक्ट करू शकले नाहीयेत यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोड़े से यस, यह संदेश मेरे ख्याल से थोड़े से निराश रहेंगे गेंदबाज, क्योंकि ये बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन थी, सटीक यॉर्कर उनका गिरा था, लेकिन उसके बावजूद भी उस पर 2 रन बनाए गए हैं। फील्डर्स को भी थोड़ा सतर्क रहना होगा। एक एक रन बेशकीमती होता है जब आप नॉकआउट टूर्नामेंट खेलते हो। नक्कीच मात्र या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय की यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. धावचीची संधी. यस इज गॉन. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात.
यस अजय, आपण या ठिकाणी पाहतो या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्या खेळाडूला जरूर प्रश्न विचारला जाईल की दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का. मला वाटतं त्याचं उत्तर देखील हो असेल, कारण मयूर आलाय आणि त्याच्यासाठी ही विकेट सॅक्रिफाइस केली आहे. जी, ये चीज़ें कई बार हम देखते हैं टेनिस बॉल क्रिकेट के खेल में। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में तो ऐसा होता नहीं है ज़्यादा, लेकिन जी हाँ, हमारे लोकल क्रिकेट में ये चीज़ें अमूमन होती रहती है। ख़ास तौर पर आपके अच्छे पावरफुल स्ट्राइकर यदि पीछे हो तो उनको आपको क्रीज पर लाना है, तो कई बार विकेट इस तरह से फेंके भी जाते हैं। देखिए, विकेट नहीं भी गिरता तो एक रन उनको मिल जाता। उस हिसाब से वो जो जोखिम उठाया गया था, लेकिन उसमें कहीं ना कहीं वो भी सफल हुए हैं, फील्डर भी सफल हुए हैं। और अब यहाँ से जबकि स्कोर 19 रन हुआ है, ये दूसरे ओवर का खेल चल रहा है, इसके बाद एक ही ओवर का खेल बचा हुआ है, तो ज़्यादा गेंदें शेष नहीं है। रनों की रफ्तार को ज़रूर और तेज़ करने का प्रयास करना होगा नांदेडने के बल्लेबाजों को। यस अजय, या टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर या प्रकारचे चित्र जे आहे तुम्हाला जास्तीत जास्त 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू बॅटची कडा लागली आहे, मात्र यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. यस नक्कीच लॉंग स्टॉप सीमारेषेबाहेर चेंडू निघून गेलाय. नशिबाचा चौकार मयूरच्या बॅटमधून 4 धावा. पूरी तरह से किस्मत का साथ मिला है। बैट्समैन का इरादा तो नहीं था पीछे खेलने का, लेकिन जी हाँ, जिस चीज़ के लिए वो खेलना चाहते थे वो चीज़ हो गई है। 4 रन मिले हैं और रन्स आने ज़रूरी। जैसे कि आप संकट में जब फंस जाते हो तो आपके दोस्त का आना ज़रूरी होता है, जब आप उनको कॉल करते हो, चाहे फिर वो दाढ़ी में आए या फिर गाड़ी में आए। वैसे 3-3 ओवर के मैचेस में आप जब बैटिंग करते हो तो रन्स का आना ज़रूरी होता है। महत्वपूर्ण चौका। यस अगदी बरोबर आहे. ज्या प्रकारे हर एक फ्रेंड जरुरी होत आहे, तसंच हर एक रन देखील जरुरी असतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. मयूरला परतावं लागेल. अजून एक गडी बाद. कि ये गेंद शॉर्ट पिच गेंद नहीं थी जिसमें ज़्यादा उछाल आपको मिलेगा, और कहीं ना कहीं लेंथ को ठीक तरह से जज नहीं कर पाए थे। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, थोड़ी सी फुलर लेंथ की गेंद थी, गुड लेंथ से भी हल्का सा आगे पिच कराया गया था, और नतीजा ये हुआ कि बल्ले का अंदरूनी सिरा लगा, गेंद लगी स्टंप्स पर। तो इस तरह से 23 के स्कोर पर दूसरा विकेट नांदेड़ ने टीम ने गंवा दिया है। यस अजय, पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, कारण चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र त्रिफला उद्ध्वस्त झाला होता. त्या ठिकाणी मयूरला परतावं लागला. आता 15 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती अजय गेलाय. तर अजयकडनं भरपूर अशा अपेक्षा असतील संघाला, कारण या ठिकाणावरनं आपल्या संघाला आवरावं लागेल, आपल्या संघाला सावरावं लागेल, आणि त्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या फुलफिल केल्या जातील का थोड्याच वेळात तुम्हाला समजेलच. त्या दरम्यान पुन्हा एकदा वलूया मॅचच्या दिशेने गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विकी षटकातील पुढील चेंडू यावेळेस दिशा चुकीची आहे. या पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल अवांतर धाव मिळेल. यानंतर कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष आई गावदेवी सापे या दोन टीममध्ये मॅच होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष आई गावदेवी सापे या दोन टीममध्ये पुढील ओवर की अंतिम गेंद है, इस बार पुल किया है गेंद हवा में और हवा के साथ मैदान के बाहर। 6 रन। अच्छा ओवर रहा संदेश ये बैटिंग करने वाली नांदेड़ ने टीम के लिए। विकी ने कुल मिलाकर 19 रन खर्च किए, एक विकेट जरूर मिला उनको, लेकिन काफी खर्चीला ओवर रहा। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 30 रन 2 विकेटों के नुकसान पर। समय कोणत्या दर्जाचा फलंदाज आहे, माझ्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता आहे हे या ठिकाणी सिद्ध करतोय फलंदाज अजय. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला होता आणि पहिलाच बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. आता मात्र कुठेतरी संख्या जी आहे नक्कीच मिळते.
रन बनाने का औसत इस समय ठीक 15 रन प्रति ओवर है और आखिरी ओवर में भी इतने रन आते हैं 15, तो एक बहुत बड़ा टारगेट रहेगा। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज सत्यम सत्यम राउत बायत के गेंदबाज है। इनके पास भी काफ़ी अनुभव है। हालांकि जब खेलना शुरू किया था तो बहुत ही तेज़ बॉलिंग किया करते थे। आजकल थोड़ा सा पेस ज़रूर थोड़ा कम हुआ है। और पटकी हुई गेंद हाफ ट्रैक कर दी, हुक करना चाहते थे बैट्समैन, बल्ले पर तो नहीं ले पाए, लेकिन वाइट का इशारा अंपायर परेश महाजन द्वारा। परेश महाजन और राजेंद्र पाटिल ये दो ऑनफील्ड अंपायर्स इस मैच के लिए। अगला मैच देखना मत भूलिएगा, कृष्णा 11 वारलीपाड़ा बनाम आई गावदेवी सापे। जैसे ही नांदेड़ टीम की पारी समाप्त होगी टॉस किया जाएगा टॉस बॉक्स में। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए पूरी तरह से तैयार रहना है। और इस बार हुक कर दिया है, बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, बिल्कुल खाली क्षेत्र में लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। कमज़ोर गेंदें यहाँ पर की जा रही है, ज़्यादा रफ्तार भी नहीं है, और जब बहुत अधिक रफ्तार आपके पास नहीं है तो फिर शॉर्ट पिच गेंदबाजी करना खतरे से खाली नहीं है। और संदेश यहाँ पर जो विकेट है, कंक्रीट विकेट है, ये विकेट बहुत अच्छा है बल्लेबाजी के लिए। ज़रूर गेंदबाज जब यॉर्कर्स वगैरह डालते हैं तो ही ज़्यादा सफल साबित होते हैं, लेकिन नॉर्मल गेंदबाजी जब होती है तो फिर बल्लेबाज उसका पूरा फ़ायदा उठाते हैं। और ये तो बहुत कमज़ोर गेंद थी, शॉर्ट पिच गेंद। नक्कीच विकेटची आहे भरपूर मदत करते फलंदाजांना। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस एक खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये, यष्टीरक्षक बीट झाले, त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील बीट झालाय, व्हाईट बॉल आहे आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय। अर्थातच 1+4 5 धावा मिळतील या बॉलवर। और स्कोर देखते ही देखते 40 पर पहुंच चुका है। अभी भी 5 गेंदें पारी में शेष है। सत्यम तो इस तरह से गेंदबाजी कर रहे हैं जैसे 10 साल के बाद मानो उन्होंने गेंद हाथ में पकड़ी हो। येस, खराब चेंडू आणि त्यावर मात्र 5 धावा मिळाल्या नांदेडने टीमला। 5 ने धावफलक पुढे सरकलंय। 4 नॉट, 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत। सत्यम गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले। पुन्हा एकदा खराब चेंडू आपण पाहतोय, डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय। पंच आमच्याकडे वलतायत, व्हाईट बॉल, अवंतर धाव मिळेल। ये क्या जो नया साल आने वाला है उसका तोहफा दिया जा रहा है। आज तो इस साल का अंतिम दिन है, लेकिन कल नए साल की शुरुआत होगी। सत्यम लगातार तोहफे पर तोहफे दे रहे हैं विपक्षी टीम को। यस, सत्यम पुन्हा एकदा वलतोय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मात्र भरपूर चांगला चेंडू, जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत। एक धाव कंप्लीट झाली आहे। खराब क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत। तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आता मात्र परतावा लागेल आणि घेतला। बड़ा ही नाटकीय क्रिकेट, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। नरेश राउत भी गलतियां कर रहे हैं, बाउंड्री पर मौजूद है फाइन लेग की दिशा में। इससे पहले भी एक गेंद रोक नहीं पाए थे, और इस दफ़ा भी जहां पर 1 रन बनना चाहिए था वहां पर 2 रन खर्च किए गए हैं। अतिरिक्त के सौजन्य से काफ़ी रन्स बन रहे हैं इस आखिरी ओवर में। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन। और तीसरा विकेट इस समय गिरा है अनिकेत के रूप में। अच्छी बैटिंग की अनिकेत ने, ओपन करने आए थे और जिम्मेदारी को समझते हुए बल्लेबाजी की उन्होंने। खासतौर पर जब डगआउट में ज़्यादा खिलाड़ी मौजूद नहीं थे तो पहले ओवर में उन्होंने विकेट फेंका नहीं। नक्कीच जबाबदारीने क्रिकेट खेळताना आपल्याला अनिकेत हा दिसून आला। भरपूर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली। अनिकेतने नक्कीच चांगले योगदान आपल्या संघाला दिलं। 13 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण दिल्या, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे। यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये। यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे, जी धाव बाईच्या स्वरूपात आली आहे। धावफलक 1 ने पुढे सरकेल। 4 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मात्र भरपूर चांगली धावसंख्या नांदेडने टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, हातखोली टीम मध्ये हर्ष, अजून एक गडी बाद। एक वेल होती, एक काल होता, ज्यावेळेस जास्तीत जास्त क्रिकेट जे आहे ते आपल्याला मातीच्या विकेटवर पाहायला मिळायचं। मात्र आज आपण पाहतोय की भरपूर ठिकाणी कॉन्क्रीट विकेट वापरली जाते। त्याचं एक कारण हेही असू शकतं का की आमच्या गावांना लोढा आलाय।
बिल्कुल आप कह सकते हो, लेकिन आजकल का जो इंसान है वो उतना ज़्यादा शायद मेहनती रहा नहीं है। पहले की बात अलग थी संदेश, बहुत ज़्यादा मेहनत करते थे खिलाड़ी पिच को बनाने के लिए। लेकिन अभी कंक्रीट का कहीं ना कहीं ज़माना है। हम खास तौर पर भिवंडी क्रिकेट में देखते हैं कंक्रीट विकेट, और उसका एक फ़ायदा भी होता है, एक बार आप विकेट बना लो तो 10-12 साल कोई टेंशन नहीं। येस अगदी बरोबर आहे. सत्यमच्या माध्यमातून आपण शेवटचं षटक पाहतोय. आता मात्र भरपूर चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एक अशी धावसंख्या ज्या ठिकाणावर नक्कीच नांदेडने टीम फाईट करेल. तर गोलंदाज सत्यम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील अजूनही काही बॉल्स बाकी आहेत. समोर डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. या वेळेस हुक करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र जो आहे एक धाव कंप्लीट नक्की झाली आहे त्या ठिकाणी. जो आपण चेंडू पाहिला आता शरीराचा वेध घेणारा लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. यस, तर धावफलक मात्र पुढे सरकलाय. 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर त्वरितच टॉस उडवला जाईल. टॉससाठी या कृष्णा 11 वारलीबडा आणि आई गावदेवी सापे टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या वेळेस बीट केलं जात आहे फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय. 3 षटकाची समाप्ती. 45 धावा धावफलकावर आहेत. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. यस, तर 46 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी टॉस उडवला जाईल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत. कॉमेंट्री बॉक्समधून मी तुम्हाला टॉस बॉक्समध्ये घेऊन चालतोय. त्या ठिकाणी आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक, तालुका क्रिकेटमधील एक बुलंद आवाज 3-in-1 अजय घरत उपस्थित आहेत. थँक्यू सो मच संदेश वखारे. दोन्ही कॅप्टनचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतोय या टॉस बॉक्समध्ये. अतिशय महत्त्वाची लढत PTCमधील 2 दर्जेदार संघ एकमेकांच्या समोर खेळणार आहेत. आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आदरणीय जितू पाडेकर यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. वेलकम सर. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. याचे दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्यायची आहे. टॉस कॉईन दाखवतो. एका बाजूला MS ट्रॉफी चिंचवली 2021 आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या सौजन्याने या ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय गिरीशदादा पाटील, ग्रामपंचायत सदस्य चिंचवली. तर गिरीशदादा किंवा MS ट्रॉफी असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. अक्षय कॉल देत आहेत सापे टीमचे कॅप्टन. गिरीश दादा असा कॉल त्यांनी दिलाय. आणि येस, गिरीश दादाच आलेला आहे कॉईनवर. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देतोय थम्स अप. एक चांगली संकल्पना यासाठी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. थँक्यू सो मच पाडेकर सर. अक्षय काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. मला सांगा तुमची जी कामगिरी या हंगामामध्ये झालेली आहे PTCमध्ये असेल किंवा PTCच्या बाहेर, एकूणच पूर्णपणे ॲज अ कॅप्टन संतुष्ट आहात का? खूप संतुष्ट आहे. आता खूप चांगला आमचा खेळ झालेला आहे आणि लय चांगलं खेळायचा, अजून चांगले खेळायचा प्रयत्न करू. वारलीपाडा एक संघ असा आहे ज्या संघाकडे छुपा रुस्तम म्हणून नेहमीच पाहिलं गेलेलं आहे. कारण खूप स्पर्धांमध्ये आपण पाहिले चांगल्या संघांना त्यांनी पराभूत केलं आहे. तर या संघाला किती स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. खूप छान कपिल आहे, दोघे भाऊ बंधू, ते खूप छान खेळतात. ते निश्चितच. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी असतील. वारलीपाडा संघ तुम्ही टॉस गमावलेला आहे. टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? क्षेत्रन घेतलं असतं. आता बॅटिंग करायला लागते. येस, कुठेतरी गेम प्लॅन बी यूज करावा लागणार आहे. बॅटिंगसाठी तुमची टीम पूर्णपणे सज्ज आहे का? सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहेत का? आणि किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस असेल? 35 ते 40 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. येस, जास्तीत जास्त अपेक्षा कुठल्या फलंदाजांकडून असणार आहेत? खरं तर 3 षटकामध्ये बऱ्याचदा असं होत असतं की टॉप ऑर्डरचेच फलंदाज खेळत असतात. तर टॉप ऑर्डरमध्ये कोण कोण खेळणार आहे? कुणाल आहे, कपिल आहे आणि राजेश आणि अक्षय आणि मी एक आहे बॅट्समॅन. एकूणच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? MS ट्रॉफी चिंचवली, MS स्पोर्ट्स चिंचवली आणि गिरीशदादा पाटील यांची ही संकल्पना. खूप छान आयोजन आहे. चांगलं वाटलं ग्राउंड आणि
खेळण्याची संधी दिली त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की आई गावदेवी सापे संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण चालू असलेल्या मॅचकडे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद अजय घरत सर. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिताच्या का शिवभूपतो. छत्रपती शिवरायांना वंदन करून मॅग्निफिसंट बॉल, पहिलाच बॉल दर्जेदार हाताळला. 46 करायचे आहेत. 18 चेंडूंमध्ये 3 षटकांचा हा प्रारब्ध आहे. अर्थातच आपण पाहतो एका बाजूला जयदुर्गा अतकोली संघ आणि त्याच्या विपक्षात पप्पू 11 नांदेडने खऱ्या अर्थानं 46 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आहे नांदेडने संघानं. सुरुवात पहिल्याच षटकानं आपण पाहतो की धीम्या गतीनं झाली. 11 धावा ज्यांची सरशी झाल्यानंतर मात्र वेग बदलला धावसंख्येनं. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल चांगला बॉल होता, सरळ चकून निघून गेलाय. बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय. एक बोनस फुल चौकार असंच म्हणावं लागेल, कारण सॉफ्ट डिसमिसल झाली. चुका घडल्या क्षेत्ररक्षकांकडनं आणि तदनंतर चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. येस, 4 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. अजून 42 धावसंख्येची गरज आहे. या परिकाष्ठा प्रयत्नांच्या या मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू सर्वोत्तम करेल, अर्थातच त्याच खेळाडूची बाजी या क्रिकेटच्या पटलावर चालणार आहे. हा बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड रिजन मधून बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर येतोय. स्क्वेअर लेगच्या आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. अखिल 46 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य लक्षात घेऊन या प्रकारची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. जी सुरुवात राकेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 चौकार. हॅलो, 2 चौकार बॅक टू बॅक आले. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. मी तर म्हणेन की गोलंदाज ज्या टप्प्यावर गोलंदाजी करतो, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला वाचायचं आहे तर मग तुम्ही गुडलेन स्पॉट प्रॉपरली हाताळला पाहिजे. तदनंतर पॉकेटमध्ये तुम्हाला यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकता आले पाहिजेत आणि तेच सध्या काम गोलंदाज करतोय. दर्जा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. एकापाठोपाठ एक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. आपण पाहतो ना, खऱ्या अर्थानं आदरणीय गिरीशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य चिंचवली त्यांच्या वतीनं मुख्य पाठबळ या स्पर्धेकरता आणि एक दिमागदार दैदिप्यमान आयोजन घडवत असताना आदरणीय गिरीशदादा पाटील यांचं मोलाचं सहयोग. अर्थातच पहिलं षटक मयूरच्या भात्यातनं सुरू आहे नांदेडने संघाचं प्रमोशन करताना. हा बॉल लेट कनेक्ट झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. चेंडू नो मॅन्स लँड मधून चेंडू जाईल ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या दिशेनं. फंबलिंग झालं, थोडंसं चुका घडल्या आणि त्याचा फायदा. यस, एक धाव आखूड आहे. पंचांमार्फत इशारा देखील आलाय. एकच धाव ऑथराईज दिली जाईल. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 6 संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा प्रारंभ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 46 धावसंख्येचा पाठलाग करताना 9 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. अजून करायच्या आहेत त्या 37. अजय सर, आपण पाहतो ना 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. अर्थातच 18.50 ची सरासरी प्रति षटकामध्ये तुम्हाला राखावी लागणार आहे. आदरणीय गिरीशदादा पाटील यांचं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. MS ट्रॉफी 2021-22. अर्थातच आपण पाहतो सुरुवात 2021 मध्ये झाले आणि या ट्रॉफीचा जो शेवट आहे, सुंदर गोड शेवट, हा मात्र 2 जानेवारी 2022 ला होताना याची डोळा आपल्याला पाहायला मिळेल. यस, आपण पाहतोय विकी साऊंड आमच्या साथीने जोडले गेलेत. काव्या साऊंड्सच्या माध्यमातून खूप चांगली प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज तुम्ही पोहोचवताय, त्याबद्दल तुम्हाला एक देखील सलाम. आपण पाहतो की मानानं डौलानं फडकणारा तिरंगा पूर्ण मैदानाच्या चहूबाजूनं 360 अंशाची जी वर्तुळ पाकळी आहे ती पूर्णतः काबीज केली आहे. म्हणजे भारत मातेवर असणारं प्रेम मात्र हेच चिंचवलीकर दाखवतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पंचांमार्फत इशारा येतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पंच राजेंद्र पाटील सर आणि परेश महाजन सर सध्या ऑन आहेत मैदानात आणि त्यांच्या सोबत शानू कुरेशी सर, अशी 3 पंचांची टेक्निकल टीम. गोलंदाज तयार. ऋषी. पहिलाच बॉल कमी गतीचा होता. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल. मी तर म्हणेन की कुठेतरी फलंदाजाला पहिल्या चेंडूवर विचार करायला भाग पडलं आणि पहिल्या चेंडूवर कन्व्हर्जन पाहायला मिळतंय ते एका धावसंख्येचं. धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात ते तब्बल 10. अजून विजयाकरता 36 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 36 धावा. थोडंसं लक्ष कठीण होत चाललंय, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल इन
क्रिकेट. या क्रिकेटमध्ये तुम्हाला अशक्य असं काही नाही आहे. त्याकरता तुम्हाला या मैदानात संघर्ष करावा लागेल, तुम्हाला प्रयत्न या मैदानात करावे लागतील आणि तेच सध्या प्रयत्न टीम जयदुर्गा आतकोली संघाच्या वतीनं सुरू आहेत. दोन फलंदाज राकेश आणि तेजस मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या विपक्षात गोलंदाज ऋषी ओव्हर द विकेट. चांगला स्ट्रोक, चेंडूला उडवलंय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून, समोर वेगानं चित्त्याच्या चपळाईनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि जोपर्यंत फेक होईल तत्पूर्वी एकच धाव काबीज केली जाते. याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावांची गती आपण पाहू शकाल. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. शेवटचे 10 बॉल या सत्रातले शिल्लक राहिलेत. विजयाकरता अजूनही 35 धावांची गरज आहे. अर्थातच प्रत्येक चेंडूवर आता 3.5 धावा कमवाव्या लागणार आहेत त्या जयदुर्गा आतकोली संघाला. थोडेसे चेंजेस होत आहेत अजय सर, मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तुम्ही. क्षेत्ररक्षणात देखील बदल केले जात आहेत. ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते त्याच पद्धतीनं गोलंदाजीला साजेशी क्षेत्ररक्षणाची रणनीती. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा हुलकावणी देणारा व्हेरिएशन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याआधीचा आपण क्रिकेट पाहायचो ना संदेश सर, 5 ते 10 वर्ष जर आपण मागे गेलो ना, तर त्यावेळी वेगवान गोलंदाजीला खूप पसंती होती क्रिकेटमध्ये. आता क्रिकेटची सूत्र बदलली. ज्यावेळी मुंबई टेनिस क्रिकेटमधून भरत मेहर सर असतील, भरत वाघेला सर असतील, अजून भरत लोहार सर असतील, या सगळ्या 3 भरतनं या क्रिकेटच्या ज्या गोलंदाजीची परिभाषा होती ना ती बदलली. अर्थातच आपण आता पाहतो ना की बरेचसे बदलाव, म्हणजे भिवंडी क्रिकेट आता म्हटलं की क्रिकेटची मायानगरी आहे, क्रिकेटची पंढरी. कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेनिस क्रिकेट कुठं खेळलं जातं तर याच भिवंडी नगरीमध्ये. तेच सध्या अनुभवतोय. चांगला स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, आशाभूत नजरेनं चेंडूवर झडप घातली आहे. अगदी धावसंख्या कनेक्ट होईल ती फक्त एकच धाव, एकापेक्षा जास्त तुम्हाला काही मिळणार नाही आणि धावा एका आकड्याच्या मदतीनं धाव फलकावर जाऊन पोहोचतील त्या तब्बल 13. संदेश सर काय म्हणाल, एकंदरीत रणनीती जी आवश्यक आहे त्या रणनीतीला कुठेतरी भेदलं जात आहे नांदेडनेकरांकडनं? येस, आपण जर आतकोली टीमचा विचार केला तर भरपूर मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता या ठिकाणावर ना बिग हिट, मोठे फटके खेळावे लागतील, हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. हुलकावणी देणारा पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, अगदी मी तर म्हणेन की पॉकेटच्या जवळ. हा चेंडू जेवढा सोपा दिसतो ना बॅक ऑफ दी हँड हाताळणं किंवा या पद्धतीनं लुपिंग गोलंदाजी करणं हे फार अवघड आहे. कारण त्याकरता गोलंदाजाला फक्त आणि फक्त सराव, असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सरावानं माणूस परिपूर्ण होतो आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या वतीनं. हा बॉल फक्त उडवलंय, फटक्यात ताकद नव्हती, टायमिंग नव्हतं. 38च्या जस्ट पार करताना आपण पाहतो बॉलला. तदनंतर धावसंख्या फक्त एका आकड्याच्या मदतीनं वाढून जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. येस, 14 ऑन बोर्ड. ज्यावेळी हा आकडा येतो ना संदेश सर, त्यावेळी ऐतिहासिक क्षणाची बऱ्याचदा आठवण होते. कारण 14 आकडा म्हटलं ना की मग स्वराज्याचे धर्मरक्षक छत्रपती धर्मवीर शंभूराजे, कोण विसरेल त्या व्यक्तिमत्वाला. 142 लढाई या व्यक्तिमत्वानं खेळल्या, गिनीज बुकनं देखील नोंद घेतली आणि जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा झाला ज्यांना एकही लढाई कधी परास्त किंवा पराभूत झाली नाही. येस, ओव्हर टू संदेश वखारे. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय सचिनदादा भोईर यांचा. वेलकम, MS ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर सचिनदादा भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच आपण चर्चा करत होतो छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची. 14 मे 1657 अगदी पुरंदरावरचा त्यांचा जन्म आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की वयाची 32 वर्ष या मातीसाठी, या मराठमोळ्या मातीसाठी झटत राहणारं हे व्यक्तिमत्व. अर्थातच एक युग पुरुष. त्यांना मानवंदना देऊन शेवटच्या 6 बॉलचं हे सत्र शेष आहे. विजयाकरता अजूनही करायचे आहेत त्या 32. 6 बॉल आणि विजयाकरता 32 धावसंख्येची गरज असताना पप्पू 11 नांदेडने संघ मात्र या मॅचवर आपली पकड मजबूत करतोय. परंतु त्याच्या विपक्षात त्यांना भेदावं लागेल, त्यांच्या विरोधात चढाया कराव्या लागतील त्या टीम जयदुर्गा आतकोली या संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, अभि येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, अर्थातच लेफ्ट आर्म अराउंड द विकेटनं त्यानं सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता करायच्या आहेत त्या 32. अर्थातच या क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतो ना की खऱ्या अर्थानं अजय सर, प्रेमाची सावली नावाचा चित्रपट आपण वारंवार चर्चा करतो. सुनील गावस्करांची ती थोडकी भूमिका या षटकानंतर जरूर त्याकडे देखील आपण जाऊयात. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक होता परंतु फटक्यात इतका दमखम नव्हता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अभिषेकचा झेल घेण्याचा प्रयत्न स्वतः कर्णधार गावानं जी जबाबदारी दिली आहे
गावानं जे सरसेनापती पद दिलंय ते सरसेनापती पद त्याला साजेशी भूमिका स्पष्ट निभावत असताना आपण पाहतोय अभिषेकला 2 बॉल आतापर्यंत त्यांना फेकलेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या गरजेची असणार आहे ती 31. खूप मोठं लक्ष आहे. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार जरी आले तरी देखील जयदुर्ग आतकोली संघाला या मॅचमधून पराभूत व्हावं लागेल. परंतु कुठले तरी एखादा चमत्कार या मॅचमध्ये जयदुर्ग आतकोलीकरांना निभावून नेऊ शकतो, परंतु तसं खूप कमी वेळा पाहायला मिळतं. येस, पप्पू 11 नांदेडने संघ देखील ताकदवान आहे आणि तेच या मैदानात त्यांनी दाखवलंय. डेफिनेटली ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. त्यांच्या शब्दापेक्षा त्यांची कृती ही जरूर वेगानं बोलतीये. गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस. दर्जा चेंडू. मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्युशन किती प्रॉपर आहे, इम्प्रुव्हायझेशन आहे. प्रत्येक चेंडू गणिक काहीतरी बदल आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तेच बदल सध्या मैदानाच्या आतमध्ये पारित करत असताना गोलंदाज अभिषेकला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना धावसंख्येची गरज आहे ती तब्बल 31. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल हाताळण्याकरता हलक्या हातानं फक्त फ्लिक केलंय बॉलला. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू जोवर क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडूवर आणि तदनंतर फेकी देखील होते, तत्पूर्वी धावसंख्या एका आकड्यानं वधारून जाऊन पोहोचतीये ती तब्बल आलेख जर पाहाल तर 16 या आकड्यावर. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू जरी असली तरी खूप खास कामगिरी करू शकले नाहीत. मल्टी हिट हवाई हल्ले चढवता आले नाही आणि त्यामुळेच की काय जयदुर्गा आतकोलीकरांना कुठेतरी बॅकफूटवर यावं लागतंय. शेवटची नाममात्रता, शेवटची औपचारिकता, शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना धावसंख्या आपण पाहतोय फक्त 16 या आकड्यावर. गोलंदाज तयार. अभिषेक लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं. फुल्लर लेनचा बॉल होता, उडवलाय पंचांमार्फत. उजव्या हाताच्या नो बॉलचा इशारा देखील आला. नो प्लस षटकार तब्बल मिळतील त्या 7 या धावसंख्या आलेखावर. इशारा आलाय की फ्री हिटची नामी संधी असणार आहे पुढच्या चेंडूवर. शेवटची औपचारिकता बाकी असताना मात्र मोठा मल्टी हिट जरूर आलाय. 23 धावा. परंतु असंच म्हणावं लागेल, बैल गेला आणि झोपा केला. कुठेतरी उशीर झाला या सगळ्या गोष्टींना. हे फटके आधी येणं फार गरजेचं होतं. त्याची नितांत गरज होती जयदुर्ग आतकोली संघाला. परंतु खऱ्या अर्थानं कसून टाकलेली गोलंदाजी असंच म्हणावं लागेल. पप्पू 11 नांदेडने या संघाच्या माध्यमातून. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज. या षटकातला पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं. फुलटॉस होता, समोरच्या दिशेनं खेळलाय, वाऱ्याच्या विरोधात हा फटका खेचलाय. कारण अजय सर, आपण म्हणतो ना, बरेचसे नामांकित खेळाडू जेव्हा मैदानात प्रवेश करतात ना, थोडीशी धूळ हातात घेऊन हवेचा ओघ चेक केला जातो. असं म्हणतात, वारा जिथं वारा तिथंच मारा. आणि सध्या त्या टेक्निक्स ज्या आहेत क्रिकेटमध्ये, बेसिक्स फार महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट जेवढं तुम्ही ताकदीनं खेळू शकता ना, त्यापेक्षा जास्त तुम्हाला बुद्धी क्रिकेट खेळायला मदत करेल. कारण बुद्धीनं खेळलेल्या लढाया या नेहमीच जिंकल्या जातात असं म्हणतात. गनिमी कावे तुम्हाला या क्रिकेटच्या पटलावर देखील वापरावे लागतील. शेवटची औपचारिकता बाकी आहे. धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. एकंदरीत विजयाकरता शेवटच्या 22 धावांची गरज. हा बॉल आपण पाहतोय की फाईन लेग मधून चाललाय, परंतु शेवटची औपचारिकता षटकारानं जिचा समारोक्त केलाय, परंतु सामना जिंकलाय तो टीम पप्पू 11 नांदेडने संघ. हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. तुम्हाला तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगला खेळ आतकोलीकर तुम्ही देखील दाखवलात. तुम्हाला तुमच्या पुढच्या क्रिकेट कारकिर्दीकरता शुभेच्छा असतील. तुमच्या पुढच्या मॅचसाठी, तुमच्या पुढच्या मालिकांकरिता तुम्हाला शुभेच्छा देऊयात या स्पर्धेच्या वतीनं, चिंचवलीकरांच्या वतीनं. अर्थातच या मॅचचा सुपर हिरो ठरणारा खेळाडू